बाबांनी या ठिकाणी आपल्या गोष्टीसाठी उपस्थित आहे आणि मी पुन्हा त्यांना एकदा त्यांच्यावर प्रणाम करतो. त्याप्रमाणे आपला सार्थ दृष्टांत पाठ स्वामींनी जे आमच्या जीवांना तत्वज्ञान सिद्धांत तत्व पचनीत पडणार नाही, मग तो जीव ज्ञानी आहे अज्ञानी आहे की मलिन आहे, हे सगळं स्वामींना माहीत असताना जीवांना जे तत्वज्ञान दिलं, जो सिद्धांत दिला, जे तत्व दिले, ते विविध उदाहरणादाखल त्याचं नाव आम्ही सार्थ दृष्टांत पाठ आणि म्हणून मग बाबांना विनंती आहे की आपलं व्याख्यानाला सुरुवात. जानामि पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो, ज्या रूपे सागरात्मजा समदली ते रूप ध्यानी बसो, ज्या पादे फनकाळ्या स्पर्शिला तो पाद भाळी ठसो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो, तो हस्त माथा वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्ण परब्रह्म श्री पंचअवतारांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करू आजच्या ईश्वर सेवेला समर्पित आहोत. या ईश्वर सेवेचे आयोजक श्री गोविंद पूर्वी सेवा मंडळ व त्या सर्व मंडळाचे पदाधिकारी, आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात. आज मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आज सकाळी 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी केवळ आकाशाकडे बघत होतो. कारण सकाळी 5 वाजल्यापासून थोडीशी उदरगत झाली. आजच्या इंग्लिश भाषेमध्ये सांगायचं तर लूज मोशन झालं. एक शिष्य आहेत उद्योगी डॉक्टर पूर्ण म्हणून त्यांना फोन केला. ते 2 वाजता आले दवाखान्यात. त्यांनी काही गोळ्या दिल्या. सकाळी थोडंसं भात आणि वरण खाल्लं. परंतु आपण मनुष्य, देव आपली परीक्षा घेतो आपण असं म्हणतो. कधी कधी आपण देवाची परीक्षा घ्यावी म्हणून उपस्थित झालो. गाडीत बसेपर्यंत केशवदादा आले घ्यायला. गाडीत बसेपर्यंत काही चित्त स्वस्थ नव्हतं. स्वस्थ म्हणजे मार्ग स्वस्थ नाही, तर स्वस्थ म्हणजे समाधानी नव्हतं. गाडीमध्ये एसी सुरू झाला, थोडं बरं वाटायला लागलं. आणि मग श्री गोविंद प्रभूंच्या दरबारामध्ये हाजीर झालो. डॉक्टर साहेबांना म्हटलं का चॉकलेट असं एनर्जी होते, एनर्जी थोडीशी मरगळ आहे, परंतु ती मरगळ शारीरिक आहे. आपण या ठिकाणी जीवात्म्याची मरगळ दूर करण्याकरिता झालेलो आहोत. शरीर तर हे निमित्त आहे. आपला मुख्य उद्देश आहे जीवात्म्याला स्वच्छ करणे. जीवात्मा जो मलिन झालेला आहे त्या जीवात्म्याला काय करायचं, आपल्याला ऊर्ध्व करायचं आहे, स्वच्छ करायचं. आणि मग स्वच्छ झालेला जीवात्मा, त्या स्वच्छ झालेल्या जीवात्म्याने काल सांगितल्याप्रमाणे परमेश्वर त्याची योग्यता नसून त्याला आपलं मोक्षपद देतात. आणि या ठिकाणी बघल्यानंतर अजून एनर्जी प्राप्त झाली. समोर बसलेली मंडळी बघून असं वाटलं की आपण आपलं दुखणं काय सांगावं. एवढे अर्थवंत जीव आपल्यासमोर बसलेले आहेत
श्री गोविंद गुरुजी महाराजांना विनंती केली आणि जी काही सेवा आपल्याला होईल जास्तीत जास्त ती रोजचा वेळ आहे तीच करायचा प्रयत्न करू. परंतु जर मला थांबलो थोडा वेळ कमी पडला तर मुलीची काम करायची आहे वेळ पूर्ण करून देतो. मूर्ती म्हटलं होणारच ना, हेच म्हणून तुमच्याकडून म्हणून घ्यायचं म्हणून तुमचं नाव सांगितलं ते म्हटलं निश्चित करेल. या कार्यक्रमावर उपस्थित असलेले प्रथमता म्हणजे पहिल्यांदाच कार्यक्रमाला आणि मागच्या वर्षी त्यांचे बंधू येत होते. दुसऱ्या तारखेला त्यांचं भाषण होतं. त्यांची आठवण आज या ठिकाणी जगतपणे येते. मागच्या वर्षी सोबत होते, परंतु दुर्धर रोगामुळे आज त्यांची आठवण होत आहे आणि त्या आठवणीतून आपल्याला दृष्टांत पण तोच ऐकायचा आहे की तो दृष्टांत त्या दुर्धर आधारावर स्वामींनी सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत असणारे सर्वपूज्य परमादरणीय केशवदादाजी आराधने आपण सर्वांचं संबोधन करतो आणि ईश्वराच्या सेवेला प्रारंभ करतो. काल आपण स्पर्श आला अंतःकरण या सूत्रांचा आधार घेऊन परमेश्वर चतुप्रकारे वेद संकल्पतात. वेद म्हणजे काय तर आवडी, वेद म्हणजे काय तर परमेश्वराबद्दल आकर्षण आणि परमेश्वर एक प्रकारचं सुख देतात त्यालाही वेद असं म्हणतात. परमेश्वर चार प्रकाराने वेदाचं संक्रमण करतात. त्यातला आपला काल मी तुम्हाला दृष्टांताचं नाव सांगितलं आणि वेळा सांगितली फक्त. त्या दृष्टांताचं नाव होतं दृष्टांत शब्द वेदीय असाचा. मागच्या वर्षी झालेला हा दृष्टांत आहे, परंतु तुमच्या आग्रहाप्रमाणे उजळणी करताय की हा दृष्टांत इथे घेण्याचं कारण हे एकच आहे की अत्यंत रंजक आहे. रंजक म्हणजे विलक्षण आहे, अनाकलनीय आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो अत्यंत अद्भुत असं कल्पनामध्ये तो आपल्याला घेऊन जातो. म्हणून तो दृष्टांत या ठिकाणी तो शब्द वेदीय असाचा की ज्याप्रमाणे गावामध्ये पूर्वीच्या काळी गावामध्ये भांडे बनवण्याचं काम चालायचं. भांड्याचा जो आवाज व्हायचा रात्रीच्या वेळेला तो आवाज चालायचा आणि मग कोणी एक महात्मा त्याचे आधार येशी शब्द विद्या रस असेल म्हणजे त्याच्या पिशवीमध्ये तो शब्द विद्या नावाचा रस घेऊन चाललेला आहे. महात्मा रस्त्याने जात आहे. गावात नगरांत प्रवेश तांबे घडत असेल. रसाते स्पर्शोनी शब्द त्या तांब्यामधून त्या लोखंडाच्या भांड्यामधून येणारा तो आलाप आहे, ध्वनी आहे, तो त्या ठिकाणावर येतो आणि या महात्म्याच्या असलेल्या पिशवीमध्ये जो रस आहे त्याचं मिलन होतं. त्या ठिकाणी तो त्यांचं टकराव होतो आणि मग काय होतं की तो शब्द तो ध्वनी पुन्हा त्या लोखंडाकडे परत जातो. त्या तांब्याच्या भांड्याकडे तो पुन्हा परत जातो आणि होतं काय तर रसाते स्पर्शोनी शब्द आणि तोवे तांबे असे ते सोने होत. जर आजच्या घडीला असं जर झालं तर आपण म्हणू की ही परमेश्वराची किती मोठी कृपा आहे की मी घरी भांडे घालत होते, भांड्याचा आवाज आला ते भांडं सोन्याचं झालं. आहे ना विलक्षण दृष्टांत. अत्यंत रंजक असा दृष्टांत आहे की आपलं मन हे सुखावतं की असं कदाचित आपल्या बाबतीत जर घडलं तर किती भाग्याची गोष्ट होईल. परंतु तुम्ही त्याहीपेक्षा भाग्यवान आहात की तुम्हाला परिसाचा स्पर्श लाभतो. किंवा एक कवी असं म्हणतो की परिस हा शुल्लक आहे. परिसालाही त्या कवीने शुल्लक करून ठेवलेला आहे. कारण काय तर गुरु और परिस में बहुत अंतर जान. एकाकडे गुरु आहे आणि एकाकडे परिस आहे. परिस तुम्ही ऐकला आहे, बघितलेला नाही. तर तो परिस ज्यावेळेला आपण लोखंडाला लावतो त्यावेळेला त्या लोखंडाचं सोनं होतं ना. तर असा हा परिस ज्याला आपण उच्च समजतो, उच्च कोटीचा समजतो, त्या परिसाबद्दल हा काय म्हणतो की परिस और गुरु में बहुत अंतर जान. खूप अंतर आहे परिसामध्ये आणि गुरुमध्ये. तर ते कसे तर परिस लोहे को कंचन करे. परिस जो आहे तो लोखंडाला स्पर्श करून सोन्याचा बनवतो. परंतु गुरु जो असतो, गुरु काय करतो, गुरु करे आप समान. गुरु काय करतो, शिष्याला आपल्या समान करतो.
म्हणजे गुरु जर परीस असेल तर शिष्यालाही काय करतो, परीस करतो. म्हणजे त्या शिष्यापासून अनेक लोकांना तो परीस बनवू शकतो. म्हणजे परीस फक्त लोखंडाचं सोनं बनवतो, तर गुरु मात्र शिष्याला परीसच बनवून टाकतो. म्हणून गुरु हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपण सर्व श्री गुरु गोविंद महाराजांच्या दरबारामध्ये उपस्थित आहात, म्हणून तुम्ही सोन्यापेक्षाही महाग आहात, सोन्यापेक्षाही किमती आहात, सोन्यापेक्षाही तुमचं मूल्य अधिक आहे. कारण तुम्ही चेतन आहात. सोनं काय आहे, तर जड आहे, जड वस्तू आहे. आपण समजलो की आपल्या कामाचं काही ते सोनं राहत नाही. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच ते सोनं आपल्या कामी येऊ शकतं. किंवा जेवढं आपलं पोट आहे तेवढंच आपण खाऊ शकतो, जास्त आपण खाऊ शकत नाही. कितीतरी संपत्ती जोडली, कितीतरी आपण धन जोडलं, कितीतरी सोनं आपल्याजवळ असलं तरी पोटाच्या वर आपण काही खाऊ शकत नाही. 3 बाय 6 फुटाच्या वर आपण झोपू शकत नाही. आपली जी गरज आहे ती टोकली आहे. म्हणून त्या सोन्यापेक्षा, त्या धातूपेक्षा तुम्ही मौल्यवान आहात. कारण तुम्ही चेतन आहात. आणि चेतन हा सर्वाधिकारी आहे. स्वामी सांगितले की जीव कसा आहे, तर सर्वाधिकारी आहे. त्याचं केलं, त्याचं जे कराल ते होतं. आणि म्हणूनच तुम्हाला भगवंताने, परमेश्वराने या आनंद देण्याकरता, परमेश्वराचा आनंद देण्याकरता आपली निवड केलेली आहे. म्हणून आपण सोन्यापेक्षाही उच्च प्रतीचे आहात, प्लॅटिनम पेक्षाही उच्च प्रतीचे आहात. तेव्हा तुम्ही सोन्यासारखी माणसं आहात, सोन्यापेक्षा उच्च प्रतीचे आहात. म्हणून तुम्ही आज या दरबारामध्ये उपस्थित आहात. म्हणून आपल्या सर्वांचं परमेश्वराच्या वतीने मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो की परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. कारण परमेश्वर प्रत्येकाची निवड करीत नाही. स्वामी श्री चक्रधरांनी आपलं राज्य सोडलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, तरी प्रत्येक गावी गेले नाही. जे संस्कारी जीव आहेत, जे अधिकारी जीव आहेत, त्यांच्या घरी जाऊन भिक्षा मागितली, वारंवारी जाऊन गावोगावी जाऊन जीवांना दिवसलं. आणि या सर्वांमध्ये एकच अधिकारी जीवात्मा होतो की त्यांना परमेश्वर आख्यान करतात. एकच जीवात्मा असा असतो की त्यांना माईक भट्टासारखं परमेश्वर ज्ञान देतात, ईश्वराचा बोध करून देतात. अन्यथा परमेश्वराच्या सन्निधानामध्ये असंख्य जीव येतात. किती जीव येतात, असंख्य जीव येतात. कोणी वेदावर समाधान मानतं, कोणी बोधावर समाधान मानतं, कोणी न सुद्धा परमेश्वराच्या दर्शनानेच तृप्त होतं. त्याला समुद्राचा दृष्टांत तुम्ही ऐकलेला आहे. समुद्राचा दृष्टांत यानंतर आहे, मागच्या वर्षी तुम्ही ऐकलेला आहे की समुद्राच्या उद्गमाला आपण जेव्हा जातो तेव्हा कोणाला कवडे मिळतात, ते कवडे घेतो आणि आपल्या घरी जातो, कवडे विकतो आणि आपला फेरीचा अर्थ चालवतो. कोणी अधिक पुढे जातो, अधिक उद्यम करतो, अधिक मेहनत करतो, अधिक प्रयत्न करतो आणि माणिक मोती आणतो. आणि एक उद्यमी पुरुष जो उच्च प्रतीचा आहे तो अनेक खोल समुद्रात जातो आणि अनर्घ रत्नाचा उद्यम करतो, अनर्घ रत्न तो घेऊन येतो. आणि मग अनर्घ रत्न प्राप्त केल्यानंतर, एकदा ते विकल्यानंतर राजा त्याला एवढी संपत्ती देतो की त्याला जीवनामध्ये पुन्हा कोणतेही काम करायची गरज पडत नाही. तर तसेच तुम्ही अनर्घ रत्नाचा उद्यम करणारे जीवात्मे आहात. कोणता उद्यम करणारे, मागच्या तुम्हाला सांगितलं तुम्ही साधे सोपे जीवात्मे नाही, तर तुम्ही कशाचा उद्यम करता, कशाचे व्यापारी आहात तुम्ही, अनर्घ रत्नाचा उद्यम करा. कवडे, माणिक मोती आणि तिसरे आहे अनर्घ रत्न. त्या अनर्घ रत्नाचा